कुसुम मनोरलेल्याच्या वेळेला जरा जरा कळायला लागलं की म्हणजे बाहेरगावी गेल्यानंतर मी पूर्ण शाकाहारी आहे, तर त्याच्यामुळे बाहेरगावी गेल्यानंतर सकाळी मी इथे इथे पोहे खायला जाणार आहे, कुणाला यायचं आहे का, त्यांनी माझ्याबरोबरीने या असं म्हणायला लागलं की हां हे आपल्यासाठी आहे. मग तो फरलांगभर लाव आणि त्याच्या मागे मागे आपली मी चालायची. त्याच्यानंतर इथे उत्तम शाकाहारी जेवण मिळतं आहे, मी जाणार आहे वरण भात खायला, कुणाला यायचं की कळायचं अच्छा हे आपल्यासाठी आहे. कारण आम्ही ग्रुपमध्ये असायचो, आम्ही कधीच दौऱ्यामध्ये सुद्धा कुणालाच माहिती नव्हतं की आमच्यामध्ये काही चालू आहे. कारण आम्हाला ते दोघांनी ते आवडत नाही आणि शो केलेला आम्हाला तर अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे ते गपचूप आमच्यात चालू होतं. आणि गंमत म्हणजे आम्ही एकमेकांना कुणीच कुणाला विचारलं नाही की तुला मी आवडते का, मी तू मला आवडतोस, हे कुणीच कुणाला काहीच विचारलेलं नाही. म्हणजे वांग्याची भाजी तुला आवडते का, मला आवडते, हे काहीही आमच्यात झालेलं नाही. एके दिवशी रात्री 2 वाजता आमचा मॅनेजर होता प्रताप सावंत म्हणून, तो आमचा मित्र होता, आता तो नाही हयात. नाटकातल्या लोकांना माहिती असेल प्रताप सावंत म्हणजे काय आणि कसा होता ते. तर त्याच्यामुळे अचानक 2 वाजता रात्री आला आणि मला म्हणाला, सुकन्या तुम्ही दोघं काय लग्न करताय? म्हणलं कोण? संजय आणि तू? म्हणलं कुणी सांगितलं? म्हणजे त्यांनी सांगितलं आता आम्ही टॅक्सीत आहोत, खाली पाऊस पडत होता. मी म्हणलं थांब मी येते. मी खाली गेले. म्हणलं काय बोलणे, तुम्हाला काय लग्न करायचं माझ्याशी, तुम्हाला नाही का करायचं आहे? हेच मी समजून गेले की अच्छा असं आहे. तर हां असं प्रपोज केलं.